दख्खन मीडियाच्या आमच्या स्टुडिओमध्ये आज शूटिंगचे कलाकार आलेले आहेत आणि या कलाकारांचा नेमका प्रवास कसा होता, त्यांनी चित्रपटामध्ये काम कशा पद्धतीने केलं, या बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर रेड सिरीजच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. तर हा प्रवास शूटिंग म्हणजे अगदी बरेचसे आपल्या गडिंग्लज आदरा चंदगड या तालुक्यामध्ये बरेचसे चित्रपट झालेले आहेत आणि या चित्रपटांच्या माध्यमातून या भूमीमध्ये अनेक कलाकार निर्माण झालेले आहेत. तर तुमचा प्रवास, तुमची नेमकी कशा पद्धतीची जर्नी होती, थोडी मला जाणून घ्यायला आवडेल. रामोद देसाई सर, तुमचा प्रवास नेमका कशा पद्धतीने या चित्रपटाच्या दृष्टीने चालला? सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना, म्हणजे शाळेत त्या विशेष काही करता आलं नाही, पण कॉलेजमध्ये असताना मला वाटतं मी SY ला असताना पहिल्यांदा स्टेजवर काम केलं आणि मग त्याच्यानंतर कलेची आवड तर आधीपासून होती आणि मग बरेचसे स्थानिक या ठिकाणी बटकणगल्याला नंदकुमार बुगले सर म्हणून आहेत, तर त्यांच्या कलामंचमध्ये काम करता करता आम्ही लोकनाट्यात काम करायचो. मग नंतर ड्रामॅटिक मध्ये मास्टर्स केलं, मग मुंबईला गेलो, त्या ठिकाणी एकांकिका केल्या, व्यावसायिक नाटकं केली, ऑडिशन देत देत मग बऱ्याचशा सिरियल मध्ये छोटे छोटे रोल केले, म्हणजे जसं अस्मिता, लक्ष, प्रेम घे, लक्ष्मी सदैव मंगलम, प्रेमा तुझा रंग साजूता जुळतात, म्हणजे 7-8 सिरियल केल्या आणि मग काही चित्रपट पण केले. आणि मग या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान माझा मित्र, म्हणजे जे या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत, प्रदीप शिवगड, आपल्या आदरा तालुक्याचे सुलगा गावचे, तर आम्ही, मला वाटतं पहिली एकांकिका मुंबईला गेली होती, तिथून आम्ही एकत्र काम करतोय. तर मग त्यांचं चित्रपट बनवायचं ठरलं आणि मग सगळ्यांचीच ऑडिशन घेतली, माझी ऑडिशन घेतली त्यांनी आणि मग त्या ऑडिशन मधून या चित्रपटापर्यंतचा माझा प्रवास झाला. जसं मगाशी तुम्ही म्हटलं की भागात बरेचसे चित्रपट झाले, जे अगदी गावठी, फांदी, त्यानंतर गा, विषय हाड, हे रिलीज पिक्चर बरेचसे आता मावशी सारखा चित्रपट बनवून रेडी आहे. म्हणजे जवळपास 7-8 चित्रपट आम्ही बनवले असते या भागात आणि त्याच्याकडे हा जवळपास 5वा चित्रपट रिलीज होतो. तिथपर्यंतचा माझा प्रवास असा. असे बरेच सर, MK बाबा या नावानं तुमचं नाव अगदी बरंचसं फेमस आहे. तर कला क्षेत्रामध्ये काय MK बाबा म्हणजे काय, किंवा कशा पद्धतीने तुमचा प्रवास होता थोडासा? कला क्षेत्रात काम करताना काहीतरी नाव बदललं ते म्हणून माझं नाव MK बाबा. तसं मुळात माझं नाव नंदकुमार निलकंठ गुरव, प्रॉपर मी गडिंग्लजचाच आहे. इथं प्रवास असा झाला की मला इथं कळालं की गडिंग्लज म्हणजे ऑडिशन होते शाद्यावर. म्हटलं ठीक आहे, ऑडिशन घेऊ. आपलं लोकलचं प्रोडक्शन जर काही नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करते तर जाऊया म्हणजे बघूया. आणि जाऊन बघितल्यानंतर मी ऑडिशन दिलं. ऑडिशन केल्यानंतर त्यांना माझं ऑडिशन आवडल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही केस कापणार आहे? मी म्हटलं ठीक आहे सर, मी केस कापेन, तुम्हाला दोन सांगा. मग त्याच्यावर, कारण का 10 वर्ष आली मी केस वाढवलंय, त्यानंतर थोडा विचार करावा लागला. तर ठीक आहे म्हणाले की तुम्हाला थोड्या दिवसानंतर आम्ही सांगू. मग 8 दिवसानंतर मला त्यांचा फोन आला की तुमचं सिलेक्शन होते आणि केस हयाशी ठेवून आम्ही तुमचं कॅरेक्टर सिलेक्शन करतो. असं पद्धतीने सिलेक्शन झालं. तेजश्री पारगावकर, तुमचा कसा पद्धतीचा प्रवास होता? मी आधीपासून मी आधी नाटकात एकाच नाटकात काम केले, पण मला ह्या फिल्म मध्ये आणण्याचं सगळं यश जाते अंमलात. माझ्यापेक्षा मोठा रोल आहे तिचा. असं लेडीज, असं लेडीज लोकांना सपोर्ट पाहिजे. आणि मला ऍक्च्युली माहित नव्हतं की मला आईचा रोल देतील. माझा जो रोल आहे तो पहिल्यांदा अमोलदालाच कळाला होता. मग अमोलला स्वतःच बोलले की हा ती करेल, पण मला त्याची काही सांगितलं नव्हतं. पण या शूटिंगच्या दरम्यान तुम्ही ऑडिशन देताना तुमचा अनुभव काय होता? मी जसं म्हटलं सुरुवातीला की प्रदीप सर आणि आम्ही एकत्रच काम करायचो, पण प्रदीप सरांनी कुठल्याही कला होते बघा, म्हणजे अगदी कोकणातल्या झटण्यापासून त्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्याच्या आधी बरेच वर्ष ते कोकणातल्या नाट्य चळवळीमध्ये काम करतात. अनेक दर्जेदार नाटकं त्यांनी त्या ठिकाणी, नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे कोकणामध्ये. तर प्रत्येक कलाकृतीच्या वेळी ते त्यांचं एक विजन आहे, ही कलाकृती आहे, ह्याच्यात हे असेच ऍक्टर्स पाहिजेत, असेच आर्टिस्ट पाहिजेत, आणि तर ते सिलेक्ट करतात. म्हणजे कोकणातल्या झाकण्याच्या वेळी त्यांनी तसं केलेलं, किंवा आम्ही एक वेब सिरीज बनवलेली आहे पोस्टाकडल्या गोष्टी नावाने, तर त्यावेळी पण मी ऑडिशन देऊन सिलेक्ट केलं, त्याच्यामध्ये पण मी प्रमुख भूमिकेत होतो. आणि मग एखादा कलाकार म्हणतो की बाबा हा, या प्रोडक्शन मध्ये मी ऑलरेडी काम केलेलं आहे, तर पुढच्या वेळी काय मला सहज रोल मिळणार आहे. पण रेल्वेगाडी प्रोडक्शन मध्ये तसं होत नाही. नवीन संहिता येते, नवीन त्याच्यावरती विचार होतो, नव्यानं सगळ्या गोष्टी बांधल्या जातात आणि मग नव्यानं ऑडिशन द्यावी लागते. तर मग प्रदीप सरांना मला फोन आला की असं करतोय आपण सगळे म्हणून एक फिल्म, आणि असं ते या दिवशी ऑडिशन आहे. तर यांच्यासोबत मी पण ऑडिशनला गेलो होतो. मी पण त्या सगळ्या लाईनीत उभा राहिलो, ऑडिशन दिली,
माझं कॅरेक्टर श्रीपाद नावाचं कॅरेक्टर आहे या फिल्ममध्ये. तेजस्वी मॅडम, तुमचं बघा अगदी म्हणजे अगदी कमी याच्यामध्ये काम असताना सुद्धा चित्रपटामध्ये काम करतो, तर पहिल्यांदा कॅमेरा समोर जात असताना तुमचा प्रसंग कसा होता किंवा काय तुम्हाला वाटत होतं? आम्ही जेव्हा जात होतो म्हणजे मी आणि अमोलदा, तेव्हा मी अमोलला कंटिन्युअस विचारत की मला करायचं काय, कारण मला सुद्धा माहित नव्हतं की माझी ऑडिशन होणार आहे. मला काय वाटलं की आम्ही फक्त अमोलच्या ऑडिशनच्या मारून बघतोय की बघणार आहोत की असं ऑडिशन होणार आहे. ऑन द स्पॉट गेल्यावर की तुला पण ऑडिशन द्यायचं आणि आपण दोघंही ऑडिशनला आलोय हे ऑन द स्पॉट मला कळलं. मग त्याच्यानंतर त्यांनीच मला सांगितलं प्रोफाईल्स कशा द्यायच्या किंवा त्यांनीच माझी तयारी करून घेतली. त्यांनी स्क्रिप्ट वगैरे मला दिल्या, तसं तसं बोलले आणि मग सिलेक्शन झालं. आणि जसं तिला सांगितलं की मेन जो नायक आहे म्हणजे प्रदीप सरच या फिल्म मध्ये मेन कॅरेक्टर करतात. शंभू नावाचा त्यांचं कॅरेक्टर आहे. तर हिच्यापेक्षा मला वाटते ते 15-1 वर्षाने मोठे असतील प्रदीप सर. आणि त्यांच्या आईचं कॅरेक्टर करणं म्हणजे चॅलेंजिंग होतं. पण सरांनी ज्यावेळेस स्क्रीन टेस्ट घेतली तर तिच्याबद्दल मला एकच गोष्ट सरांनी विचारली, ही करू शकेल का, म्हणजे ती परफेक्ट आहे तर ती करू शकेल का. म्हणलं ठीक आहे आपण तिच्याकडे करून घेऊ. मी तिला काही गोष्टी सांगितल्या आणि खरंच पिक्चर बघताना तुम्हाला ती आता आहे जवळपास 38-40 हे काय एक्सवायझेड आहे. मुलींचं वय आणि मुलांचा पगार मी सांगेन तू प्रत्येकाला मेसेज करू 23 संपूर्ण आता तिला 22 लागणार आहे. तर तिचा प्रवास चालू झालेला आहे. तर प्रदीप सरांच्या सारख्या एका म्हणजे एक ठराविक एज असलेल्या म्हणजे जास्त एज असलेल्या मुलांच्या आईचं रोल करणे आणि ते त्यांना खूप चॅलेंजिंग होतं आणि त्यांनी ते शिवधनुष्य दिल्या केलेले असं मला वाटतं. कारण काही सीन मी बघितले तर खरोखर तुम्हाला फिल्म बघताना वाटेल की हीच ती आई आहे. अशी आई होणे नाही तुम्हाला वाटेल. खूप सुंदर. सगळ्यात महत्वाचं मला आणखी विचारलं की तुमची भूमिका ऑलमोस्ट ही वेगळ्या पद्धतीची आहे. निगेटिव्ह कॅरेक्टर करतं म्हणजे आतापर्यंत हिरो म्हणून तुम्ही बऱ्याच वेळेला काम केलं, पण निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे विलन म्हणून तुला प्रजासमोर जात असताना कसा वाटलं, काय तुमचं चॅलेंजिंग रोल होता. म्हणजे फिल्म तशी चॅलेंजिंग आहे. विषय फिल्मचा जो आहे तर तो खूप वेगळा विषय आहे आणि खूप छान हाताळणी झालेली आहे. आता पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी तुमच्या भूमिकाबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. मग छोटीशी भूमिका पण ती इतक्या मोठ्या पद्धतीने साकारणं कसं तुला शक्य झालं किंवा काय तू प्रवास नेमका टफ होतं माझ्यासाठी, पण डायलॉग्स पासून मी खरंच आय थँक अमोल सर. नाही, त्यांनी माझ्याकडून डायलॉग्स पाठ करून घेतले, 1-to-1 वर्ड्स, त्यांच्या मीटिंग्स वगैरे सांभाळून. ही वॉज ऑन व्हिडिओ कॉल विथ मी कंटिन्युअस की तुला पाठ झालंय का, तुला करायचं आहे, 1 day यू हॅव टू. पण माझी सख्खी मैत्रीण रेश्मा पुणेकर, तिनं अगदी मला साडी नेसवण्यापासून ते मला कामनेस असू दे किंवा मोटिवेशन असू दे की तुला हे करता येईल, तू करू शकतेस, हे देखील तिनं केलंय. त्यामुळे रेश्मा पुणेकर थँक्यू सो मच. आणि हो, मग मला पण तेवढेच थँक्यू की त्यांनी मला म्हणजे शूट्सला 7च्या आत घरात आधी म्हणणारे माझे बाबा हे मला शूटच्या 4 वाजता देखील पाठवायला लागले. त्यासाठी त्यांचं सुद्धा थँक्यू. आणि मम्मीने मला सपोर्ट केला, तिचे खूप 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 थँक्यू. रेणके सर, तुमचं सांगा की तुमची भूमिका काय आणि कशा पद्धतीने आहे? त्या पिक्चरमध्ये माझा रोल आहे लक्ष्मणचा. आणि तो लक्ष्मण रोल असा असतो की त्याला कुणाची काय घेणं देणं नसते, कारण तो बंदूकधारी आहे आणि गावातला एकमेव माणूस आहे त्याच्याकडे बंदूक आहे. तो मग कुणाला लक्ष देत नाही. आपलं तंबाखू मळणे वगैरे असं त्याचा काहीतरी प्रकार आहे आणि तो रस्त्यानं जात असतो. फक्त लोकांनी बघून त्याच्या पाठीमध्ये येत असते, तो हात नाही मारला, असं ते कॅरेक्टर आहे आणि तो शिकार करत असतो. झुटिंग या चित्रपटामध्ये 80% अधिक कलाकार हे ग्रामीण भागातील आहेत. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात असणारे हे कलाकार यांनी आजपर्यंत नाटक आणि सिनेमा या माध्यमातून कामं केली होती. पण झुटिंग या चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व कलाकार आता मोठ्या पडद्यावरती झळकणार आहेत. यांनी आपली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. ही सर्व कला त्यांची प्रेक्षकांना नक्की आवडेल. झुटिंग हा शब्दच नेमका का? कारण खूप आधीपासून एक धारणा आहे लोकांमध्ये की याला शूटिंग झालंय, याला हे झालंय. पण शूटिंग झालं म्हणजे आपण अगदी सोप्या भाषेत म्हणू शकतो की वारं झालंय, याच्या अंगात काहीतरी येते बाबा.
की अशी एक धारणा आहे लोकांची. तर तो एक धागा पकडून जाणारा हा पिक्चर आहे. पिक्चरचं काय थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लोकांचा जी उत्सुकता अगदी महाराष्ट्राची उत्सुकता आणलेली आहे या चित्रपटाने, तर मला ते त्याच्यावरती निर्जन टाकायचं नाही. पण मला कॉन्फिडन्स आहे ज्यांना ग्रामीण भाग बघायचा आहे, गावातली संस्कृती बघायचा आहे आणि ती संस्कृती तो भाग लोकांमधील परस्पर साचलेले किंवा ते लोकांचे संबंध ज्यांना जाणून घ्यायचे, नाती गोती कशी असतात गावातली, म्हणजे थोडक्यात गाव जर जाणून घ्यायचं असेल तर मला सर्वांना मला विनंती करायला आवडेल की तुम्ही एकदा थिएटरमध्ये जा आणि झुटिंग पिक्चर नक्की बघा. आणि तुम्हाला जे सर्वांना झुटिंग लागणार आहे ते म्हणजे गावाचं झुटिंग लागणार आहे, गावाशी परत तुमची नाळ जोडली जाणार आहे. मी एवढंच सांगेन या चित्रपटाच्या बाबतीत. सगळ्यात महत्वाचा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या प्रदर्शित ऑलरेडी झालेलाच आहे. येत्या 14 तारखेला आपल्या गडिंग्लजमध्ये येते. तर प्रेक्षकांना तुम्ही आव्हान काय द्याल? प्रेक्षकांना सर्व कलाकारांच्या वतीनं म्हणजे जसं यांची मगाशी म्हणाले की भागातले बऱ्यापैकी कलाकार आहेत, तर मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो या फिल्म मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले जे नाटकात काम करणारे आर्टिस्ट आहेत, प्रॉपर जे आर्टिस्ट आहेत आणि त्यांना संधी पाहिजे, तर अशा कलाकारांना, निवडक कलाकारांना या चित्रपटाच्या माध्यमातून संधी देण्यात आलेली आहे. तर या चित्रपटामध्ये जवळपास 90% कलाकार हे कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत आणि त्याच्यातले जवळपास 80% कलाकार हे गडिंग्लज, आजरा, चंदगड या परिसरातले आहेत. जे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत आणि मुख्य नायकाच्या भूमिका आहेत ते प्रदीप शिवगण, आपल्या आजरा जिल्ह्यातील सुलगाव गावचे ते गावचे. तर अगदी पहिली लाईन लिहिण्यापासून ते पिक्चर रिलीज करण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो भागातच झालेला आहे. म्हणजे ऑडिशन भागात झालंय, शूटिंग भागात झालं, एडिटिंग, म्युझिक, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भागात झालेल्या आहेत. त्यामुळं प्रेक्षकांना तर मी विनंती करतो आपण चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे. पण बाहेरचे जे पण निर्माते आहेत किंवा फिल्म मेकर्स आहेत तर त्यांना पण मी विनंती करतो की आमचा परिसर जो आहे गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि या चित्रपटाचा खूप छान परिसर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोकेशन आहेत आणि कलाकार तर एवढे आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतं. आधी बऱ्याच जणांनी काम केलं, कलाकार आहेत, लोकेशन आहेत आणि खूप कमी पैशामध्ये इथे चित्रपट बनवू शकतो. पण त्यामुळे बाहेरच्या लोकांना पण मी विनंती करतो की आपण इथे यावं, चित्रपट बनवावा, आमच्या सगळ्या कलाकारांना संधी द्यावी. आणि प्रेक्षकांना मी जाता हेच आवाहन करेन की चित्रपट खूप कठीण पद्धतीतून बनवलेला आहे. प्रदीप शिवगण सरांनी आपल्या आयुष्याची सगळी जमापुंजी जी आहे तर ती या चित्रपटासाठी 40-50 लाख खर्च आहे चित्रपटाचा. तर या चित्रपटासाठी ती पणाला लावलेली आहे आणि आमच्यासारख्या कलाकारांना संधी देण्यासाठी त्यांनी आपली जमापुंजी पणाला लावलेली. त्याच्यामुळे परिसरातील सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मी विनंती करतो की 14 तारखेला दुपारी 12चा आणि 3चा शो आहे. ऑलमोस्ट आता शो हाऊसफुल होत आलेला आहे. लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि पुढचे 15, 16, 17 जे काही शो असतील तर तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग करूनच या चित्रपटाला यायला पाहिजे. त्याच्यामुळे लवकरात लवकर या नंबरवरती संपर्क करा आणि आपली तिकीट बुक करा. त्याचबरोबर तुम्ही जसे चित्रपट बघाल तसं चित्रपट कसा वाटला तर त्याचाही व्हिडिओ बनवा आणि आमच्या रेलगाडी प्रोडक्शनला तुम्ही कोलॅबरेट करू शकता. तर पुन्हा एकदा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही थिएटरमध्ये या, हा चित्रपट बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आम्हाला, आमच्या टीमला सहकार्य करा. आणि शेवटी जाता हेच म्हणेन, दख्खन मीडिया असेल किंवा रेड चेरीज हे नवीन गडिंग्लज मध्ये सुरू झालेला कॅफे आहे, तर त्या सर्वांचे मनपूर्वक आभार की तुमच्या या आम्हाला इथं बोलवण्याने, आमचा इंटरव्ह्यू घेण्याने, आम्हाला संधी दिल्याने खरंच आम्हाला खूप छान वाटले. धन्यवाद. धन्यवाद. शूटिंगच्या सर्व कलाकारांचं या दख्खन मीडियाच्या रेड चेरीजच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे की तुम्ही या ठिकाणी आला आणि तुमचं खूप सुंदर अशी आम्हाला माहिती द्या. मला वाटतं येत्या 14 तारखेला हे थिएटर आपले हाऊसफुल असणार आहे आणि भविष्यासाठी तुमच्या कलाकारांसाठी, तुमच्या सर्व टीमसाठी आमच्या दख्खन मीडियाच्या रेड चेरीजच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.